झाला तर काय अगो पूजेक लावल्या एकदा पूजा करून घेतली की मग झंझट नाही ना म्हणून म्हटलं पूजा करूया हे गस्तलचे दिले काय का ना बाबा त्या काय दिलाय पाना पण दिले दिले पगडे दिले तर भरण दिली होती वदळ बघू ना हा ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ही पिशी बरी असत ते खेळा तरी गावतली नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय लोकांनी पूजेचं वाट बघत बसला तर मग झाला की आपण येत राहायचं पाळी येत आपण आपलं पूजू काय ना कसा जाणे घालतात गणपती कसं घालतो आम्ही उजेकडून घालूच असतो ना जाणे उजेकडून घालू काय मा उजेकडून उजे कुशको बरी घालता तसा तर ही डावी झाली ही उजवी नदी आडी आडला होय कसा ओळा तो कोलो हाडली ही उजवी बाजूला असं येत त्याला उजवीकडसून इकडसून आली हां आता कळालं कसा घालतात उजवीकडसून घालतात मा उजे कसून नाही का ते सोडू काय मध्ये त्यात नको मी तुझा हात उजो खुसलो जो मगे हिनं असा घालू काय ना हाडे सोडू काय हो हां त्याच विचारली तू कळूया चल एक काम झालं खाऊची पानं 2 काढली आमची येलीची गावली ती हा येलीची पानं ना 2 खाऊची गावली ती काढली मी काढली हो ही खाऊची पानं 2 हा त्याच्यानंतर शेरवाड्याची 3 2 5 खाऊचं पान ठेव जाऊ दे तडे एक खाऊचं पान एक सुपारी त्याच्या खालती पैसे व्हिडिओ असं ठीक आहे चला तसंच या सुपारी आता कसली भांडी पडली चल ह्या झाला या तेल वाज घेऊया गो देव पिठत आहे तेलाची डबी घे तेल घे आणि धुपाचं पण हाडे घे धुपाचं हाडे घे धुपाचं माचीच घेवायचं टाइम जातो ते पहिले हाडे कर मग तडे नंतर वावारा माचीच दे हाडे पहिले हाडे बघ देवाची पूजा होती पहिला बघ ना त्या काय करू घेता मग येतं घेत आता काय काय केलं ठीक आहे गॅसवर हा या दे धूप दे धूप अरे धूप दे
ते काठी भांडी बिंडी का आता धुऊ काही करार असं काय असून थांबलोय हो काय सांगते दिया केळीचं खोले काढता बारको तू खेकाय वाढलं दे दे हा खेका कसं पुजक नको असं काय खेका दिया आपण गोळवायच्या ह्याच्या खोल्या गंध्या काढू नको गंध्या खोल्या तर पुजू गोळवायच्या खोल्या शुद्ध पाण्यावर लिहा तुळशीचं पान धुतर ओम नमः शिवाय 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 हे लायाचं पाकिट फोड बघूया बाय खेका ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हा ते काय नाही आता. ओम नमः शिवाय 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 भांडे अरे काम पूजा पाठ होतले लागतलेच ना तितकी ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय चला ह्या झाला आता ह्या झाला पूजा हरियाळी पूजा करू ते सगळ्या लागतात त्या होया तर होया हरियाळी व्हायचंच गली गावाकच नाही हरियाळी खिसून हाडतले इतकी चल देवा काळजी फुला बरी गावली तिरड्या बिरड्याची ते द्यायचं फुला तिरड्याच झाडली ना वाईट थांब जाऊ नको ओम नमः शिवाय 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 या घे इंगळे घे बघूया वाईट इंगळे इंगळे ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय जय श्रीराम प्रभू जय श्रीराम ओम नमः शिवाय ओम आवाज कोणता येतात तो हिंगळे ना ह्या घे काय हिंगळे येलं ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय तर अगरबत्ती खडे लाव घेतलाय पाटावर ठेवूया काय नाही जय श्रीराम प्रभू जय श्रीराम प्रभू शिवाय जय श्रीराम घंटा खोल ओम नमः शिवाय ऐका काय हा लाव झाला दूध भुतुरवात गोड टाकले मी दुधात काढला ना खुरे खूप झाले दिहाडे फाडू काय तुका फोडू काय ना काय नाही दिहाडचे फुडती मी अडे दी पुरे दिसते पुरी हे दोन ते करू काही दोंडी कशी तर एक हो मध्ये ठेवली की झाला म्हणजे ही ठेवू काही बा दी जाते त्याकडे त्याला तेव्हा गारणा घालून घेऊया ना काय नाही मला काय ते पाणी घालतो काय त्याच्यात घालू ते ना तसाच ते दिली साईटिक दुसरा करतोय काय दुसरा कर नको 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 गप बसतडे दुसरा कर ह्या टाक दुसरा कर पटकन कर पटकन टाइम करू नको नागरात देवा आज तुका गारणा घालते आज तुझं सण आज तुझी पाठ पूजा केलेल्या
जे काही ते आगामी परमेश्वर शक्ती दूर कर, घरात सुख शांती दे. पुरं भारतभर तुझी पाठपूजा करतात त्या सगळ्यांका सुखरूप दे. त्यांची कामानं मनासाठी कामधंदो करत लाय त्यांका तुझी इच्छा पूर्ण कर. आणि असंच वर्षी दरवर्षी तुझ्या महाराजा तुझी वाट बघतो आम्ही. या गाडनं तुझा त्याला चुकला मागला त्या पायापुढे घालून दे आणि संधी कामाला दे माझे बाप नागराज बाबाशी. आता प्रसाद दाखवलेलं बरोबर. प्रसाद देवा पातोळीचा प्रसाद दाखवतात काय नाही मग आणि दिवाळी आपण परत तडे पूजा भार पूजा करू बाई. हा खूप झाला दिवाळी तुमचं दे. मना श्रद्धेनं काम केलं तर सगळं जाता. पाकिटाचे दूध द्यावा नैवेद्य दाखवू नये. मग इथं गायचंच होया म्हशीचाच होया. हा कोण सांगता मनातच काय नाही तर ह्याच्या गोड पैसे टाक. मनात श्रद्धा असली तर देवाक सगळं चालतं. फक्त मनान काम करू. कधी गाडी वाट घालू नाही. माझ्याकडे देतो ताव देणार ना तुझ्या काय करते कळणार नाही माका. अरे देवा तो वाट बघता ते काय घाल ना तर काय पूजा केल्या मग ते काय निवेद दाखवू नको. आता देवाक तरी देताना सटपट देवचा हात मोठेच होतो. बारको देऊ नाही. जय श्रीराम प्रभू. मंडळी पूजापाठ झाली नागोबाची. तर असेच आम्ही सगळ्यांनी नागोबाची जोरात उत्साहाने पाठपूजा करू. आजचा दिवस आनंदाने सगळ्यांनी सगळ्यांका सुख समृद्धीचा आनंदाचा जावं. मी नागोबा बापा देवांकडे प्रार्थना मागलीत आता तुम्ही बघल्यात. आणि असेच आपण सगळ्यांचं करून आपण ठीक संध्याकाळी 5-5:30 सुमारास नागोबा विसर्जन कसं करू काय ह्या फार मोठा गणित. विशेष कोणाला ठाया नाही. आमच्या खेडेगावात आम्ही विसर्जन वळवाच्या खालती थेतून नागोबागने विसर्जन करतो. कारण कित्याक वळू म्हणजे नागोबाची देवावरची छत्री असा. तर छत्री समजून आम्ही ते नागोबा विसर्जन करतो. उन्हात आम्ही नागपंचमी दिवस शास्त्रीय पद्धतीने